आपलं स्वागत। विद्या चव्हाण यांचा आरोप आहे की या संपूर्ण प्रकरणाला राजकारणाचा वास आहे की कारण पुण्यामध्ये जी घरातील एका रेव पार्टीमध्ये पोलिसांनी छापा टाकला त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मला वाटतं विद्याताई एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु त्यांनी अशा प्रकारे बोलणं मला आश्चर्यकारक, धक्कादायक आणि दुर्दैवी आहे की कुठेतरी पार्ट्या चालूच असतात, रेव पार्ट्या अनेक ठिकाणी आहेत, त्यांना पकडत नाही। सगळ्यांनाच पकडलं पाहिजे, पण रेव पार्टीचं समर्थन कसं काय आपण करू शकतो? आता जर त्या ठिकाणी रेव पार्टीमध्ये जावई गेला असेल, जी वस्तुस्थिती असेल ती आपण मान्य केली पाहिजे ना। शेवटी तुमच्या अशा प्रकारच्या तुमच्या सहभागाने तुमची प्रवृत्ती कळते ना। खडसे साहेब नाकांना त्या ठिकाणी टेंबा मिरवत असताना त्यांच्या जावयाला जर रेव पार्टीत जाऊन त्या ठिकाणी नंगानाच करत असेल तर त्याचं कसं समर्थन होऊ शकतं? त्याच्यामुळे मला वाटतं की वाईट ते वाईट आहे आणि सगळेच वाईट करतात म्हणून या वाईटाला पाठीशी घालायचं, मला वाटतं हे लॉजिक काही योग्य नाहीये। आता असले स्वरूप या ठिकाणी खडसेंच्या नातेवाईकांचं त्या ठिकाणी पुढे येतंय आणि त्याच्यामुळे शीतावरून भाताची परीक्षा होते आणि अटक केलं की मग ते राजकीय केला। रेव पार्टीला गेला होता ही वस्तुस्थिती आहे ना। राजकारण कसं करणार? पार्टीलाच गेला नसतं रेव पार्टी तर राजकारण कोणी केलं असतं? त्याच्यामुळे मला वाटतं हे योग्य नाहीये। नक्कीच दरेकरजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद